नमस्कार मित्रांनो, लीगल दोस्त या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी जे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या संबंधित जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात बघणार आहोत. तर मित्रांनो, आज MPSC आयोगाने MPSCने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ म्हणजेच ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर क्लास 1 ऑफिसरच्या 244 जागांसाठीची जाहिरात काढलेली आहे. यामध्ये त्यांनी 20 मार्च 2026 पासून फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे आणि हे फॉर्म तुम्ही 9 एप्रिल 2026 पर्यंत भरू शकता. म्हणजे हा फॉर्म भरण्याची लास्ट डेट 9 एप्रिल 2026 आहे. आता या संबंधित आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुमचा कमीत कमी 18 वर्ष वय खूप कंप्लीट पाहिजे आणि ओपनमध्ये असाल तर जास्तीत जास्त 38 वर्ष. म्हणजेच ओपनमधील उमेदवार जे कॅन्डिडेट फॉर्म भरणार आहेत त्यांचा 38 वर्ष वय कंप्लीट असायला पाहिजे. त्यांचा 38 वर्ष वय कंप्लीट झालेलं नसावं. 38 वर्षापर्यंत ते फॉर्म सबमिट करू शकतात. आणि जे मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक म्हणून असतील, म्हणजेच EWS किंवा कॅटेगरी SC ST OBC या कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट असतील तर त्यांचे एज हे 43 इयर्स म्हणजेच 43 वर्ष दिलेलं आहे. तसेच खेळाडूंचं वय देखील 43 वर्ष त्यांनी कन्फर्म केलेलं आहे. जर माजी सैनिक असतील तर त्यांचं वय 45 वर्ष आहे. त्याचबरोबर आपण आता क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे ते पाहूया. तर यामध्ये पोझिशन डिग्री इन लॉ म्हणजेच काय तर लॉची डिग्री असणे गरजेचं आहे एवढं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यामध्ये 8 वर्ष प्रॅक्टिस असणे मॅन्डेटरी केलेलं आहे. म्हणजेच तुमच्याकडे लॉची डिग्री प्लस 8 वर्ष प्रॅक्टिस ॲज अ ॲडव्होकेट म्हणून केलेली असावी. मग ती प्रॅक्टिस तुम्ही हायकोर्टमध्ये करू शकता किंवा सबऑर्डिनेट कोर्ट टू हायकोर्ट म्हणजेच कोणत्याही जिल्हा न्यायालयात किंवा JMFC कोर्टासमोर जरी प्रॅक्टिस केली असेल तरी चालते. फक्त 8 वर्षाची प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे. आता ही 8 वर्षाची प्रॅक्टिस कुठून काउंट केली जाणार, तर ज्या दिवशी जेव्हापासून तुम्हाला डिग्री सनद मिळालेली आहे, सनद मिळालेल्या तारखेपासून हे 8 वर्ष काउंट केले जातात. त्यानंतर जो तुम्ही ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर मिळणार आहे 8 वर्षाचा, तो तुम्ही संबंधित न्यायाधीश म्हणजेच PD कोर्टाकडून घ्यायचा आहे. आणि हा फॉर्म सबमिट करताना हे एक्सपिरियन्स लेटर त्यामध्ये अपलोड करण्याचे आहे. त्याचबरोबर या पोस्टसाठी तुम्हाला 67,700 पे स्केल असणार आहे आणि हे पेमेंट 2,08,700 पर्यंत वाढणार आहे. म्हणजेच खूप छान अपॉर्च्युनिटी तुम्हाला यामध्ये मिळालेली आहे. सोबत आणखीन काही महत्त्वाच्या तरतुदी त्यांनी केल्यात का पाहूया. तर आता एक्झाम शुल्क म्हणजे काय, तर फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे, तर जे ओपन असतील त्यांना आहे 719 म्हणजे अराखीव गट ओपनवाल्यांना 719 रुपये. आणि जे कॅटेगरीमध्ये असणार आहेत मागासवर्गीय SC ST असो, OBC असो किंवा EWS असू देत किंवा अनाथ दिव्यांग असतील त्यांना 449 रुपये एक्झाम शुल्क ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, यासाठी चाळणी परीक्षा होणार की नाही हे अजून कन्फर्म नाही आहे. त्यांना ज्या जागेच्या अपेक्षित फॉर्म जर सबमिट झाले तर त्यांनी डायरेक्ट इंटरव्ह्यू घेणार आहेत. आणि त्यापेक्षा जास्त जर मुलाखत घेणं पॉसिबल नसेल तर त्यांनी चाळणी परीक्षा म्हणजेच काय तर तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहेत. तर मित्रांनो, मोस्टली तुमची एक्झाम घेणार आहे त्यामुळे तुम्ही वेळ न वाया घालवता एक्झामची तयारी चालू करा. यासंबंधी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत.
तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.